सध्या राज्यात मोसमी पाऊस सर्वदूर कधी पसरतो याची शेतकरी वाट पाहत आहेत. सध्या मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीने होत आहे. त्यामुळे आता राज्यात काही ठिकाणी 2 ते 3 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसांपासून मोसमी पाऊस कोकणातील हरणे, मध्य महाराष्ट्रातली सोलापूर या भागात स्थिर आहे. परंतु राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस अद्याप सक्रिय झालेला नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. म्हणूनच आता पुढचे 2 ते 3 दिवस राज्यात शेतकरी तसेच सामान्यांना मोसमी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण असू शकते. तर काही भागात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्यासाठी 18 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 18 जूनपासून पोषक वातावरण तयार होऊन पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याआधीच्या दिवसांत मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.